दोन दिवसात जर महानगरपालिकेने संभाजी म्हस्केंची जर उपोषणाची जर दखल घेतली नाही तर सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे आणि त्याची सुरुवात महानगरपालिकेच्या समोरूनच करणार आहे। नमस्कार, मी संभाजी म्हस्के सत्यशोधक बहुजन आघाडीचा पुणे शहर अध्यक्ष या कार्यावर कार्य करतो। समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या भ्रष्टाचार याच्या विरोधामध्ये आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही पद्धतीने कायम लढा देत असतो। गेली 10 दिवसापासून महानगरपालिका या ठिकाणी आमचं उपोषण चालू आहे। या उपोषणाचं कारण असं आहे, आम्ही हा उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचं कारण असं आहे की मंगळवार पेठ शांती कॉम्प्लेक्स नरपतगिरी चौक या ठिकाणी काही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बांधकामाची परवानगी दिली। ही परवानगी देत असताना त्यांनी सदरील ठिकाणची पाहणी करून व्यवस्थित जागा आहे का, इमारत बांधते वेळी या इमारत मध्ये राहायला येणाऱ्या जे काही लोक आहेत या लोकांसाठी तिथे यायला जायला रस्ता आहे का, पार्किंग साठी रस्ता आहे का, गाडी आतमध्ये पूर्णपणे त्यांची जाती आहे का, या अशी पाहणी सदरील ठिकाणी केलेली दिसून येत नाही। फक्त कागदोपत्री त्यांनी परवानगी दिलेली आहे। नकाशामध्ये जशी इमारत दिसते तशी हयात त्या ठिकाणी नाहीये। या कारणास्तव आम्ही सातत्याने पत्र व्यवहार करून देखील त्यांनी याची दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। मागे उपोषणाचा 2रा ते 3रा दिवस असताना संबंधित अधिकारी येऊन समक्ष त्यांनी आमची भेट घेतली। त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही आमची ज्या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहे की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहणी करा, त्याची चौकशी करा, तिथलं मोजमाप करून व्हिडिओद्वारे त्याची चौकशी व्हावी, पूर्णपणे चतुर्सीमा त्याची मोजमाप करावं चतुर्सीमेची, आणि मग त्याची पूर्णपणे चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल आम्हाला मिळावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। ते सातत्याने आमच्याकडे येतात, आम्हाला फक्त पत्र देतात आणि हे पत्र ही मोगम देतात, खोटे पत्र काहीतरी बनवून आणून आम्हाला देतात, परंतु आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी ते तयार नाहीत। त्यांनी उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी ही मी त्यांना या ठिकाणी बसून विनंती करतो। जोपर्यंत तुम्ही चौकशी लावत नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून उपोषण सोडत नाही, मी या ठिकाणी हलत नाही। तसेच नागरिकांना देखील या ठिकाणी मी एक विनंती करतो की सदरील इमारतीमध्ये आपण फ्लॅट बुक करत असताना किंवा खरेदी करत असताना त्या ठिकाणी सर्व परवानगी आहे का याची तपासणी करावी। तसेच रेरा कायद्यानुसार त्या इमारतीची रेरा नंबर इमारतीला त्या मिळालेला आहे का, त्याची नोंदणी रेरा मध्ये केलेली आहे का, याची सविस्तर माहिती घेऊनच त्यांनी त्या ठिकाणी फ्लॅट बुक करावा ही मी नागरिकांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। सत्य की जय हो। हे होते सत्यशोधक बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष संभाजी म्हस्के साहेब। 27 फेब्रुवारी पासून पुणे महानगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आतापर्यंत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांना कसल्याही प्रकारचा दाद दिलेला नाही, थोडक्यात दुर्लक्षच केलेलं आहे। त्यामुळे संभाजी म्हस्के यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही आणि भविष्यामध्ये 2 दिवसामध्ये दखल घेतले नाहीत तर आम्ही धरणे रस्ता रोको संघटनेच्या मार्फत आम्ही पुणे शहरामध्ये करणार आहे। BK भालेराव, वंचित परिवर्तन न्यूज।